वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी। आज आपण घेणार आहोत फ्रिडेल-क्राफ्ट रिएक्शन। काय घेणार आहोत? फ्रिडेल-क्राफ्ट रिएक्शन। फ्रिडेल-क्राफ्ट रिएक्शन म्हणजे दोन आहेत। पहिली आहे तुमची फ्रिडेल-क्राफ्ट, पहिली काय आहे? फ्रिडेल-क्राफ्ट अल्किलेशन रिएक्शन। कोणती आहे? अल्किलेशन रिएक्शन। फ्रिडेल-क्राफ्ट अल्किलेशन रिएक्शन। फ्रिडेल-क्राफ्ट अल्किलेशन रिएक्शन। तर फ्रिडेल-क्राफ्ट अल्किलेशन रिएक्शन मध्ये आपल्याला पहिले घ्यायचं आहे जो आपण घेत होतो क्लोरोबेन्झीन। काय घ्यायचं आहे? क्लोरोबेन्झीन। याची रिएक्शन करायची आहे आपल्याला CH3Cl। क्लोरोबेन्झीन घेतले तर इथं काय घेतलंय? मिथिल क्लोराइड। आता हे तुमचा क्लोरोबेन्झीन, क्लोरोबेन्झीन आणि हा काय आहे आपला? मिथिल क्लोराइड। काय आहे? मिथिल क्लोराइड। मिथिल कारण की CH3 आहे, मिथिल आणि Cl आहे म्हणून क्लोराइड, मिथिल क्लोराइड। चलो हा काय करतो? इन द प्रेझेन्स ऑफ घ्यायचं आहे आपल्याला अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराइड। काय घ्यायचं आहे? अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराइड। आता आपल्याला माहिती आहे दोन प्रोडक्ट बनतात, एक बनतो तुमचा ऑर्थोवाला आणि एक काय बनतो? पॅरावाला। एक बनतो ऑर्थो, बाकी ॲज इट इज लिहा, प्लस दुसरा चला प्लस काय बनते बघू। चलो बघा आता हे किती टाइम्स झाला? 2 टाइम्स। कारण की बेन्झीन पण आपल्या किती टाइम्स झाले? 2 टाइम्स आणि हे पण किती टाइम्स? 2 टाइम्स। आता जर आपण इथून एक H काढला, इथून एक H आणि इथून एक Cl, काय बनवेल? HCl। चला अजून इथे एक H, इथून एक H आणि इथून एक Cl, काय बनवेल? HCl। बरोबर आहे? म्हणजे इथे एक H निघाला, इथून एक Cl निघाला, काय बनवेल? HCl। अजून इथून एक H, इथून एक Cl, तर काय बनवेल? HCl। म्हणजे दोन क्लोरीन तर गेले, दोन क्लोरीन ऑलरेडी गेले। तर आपल्याला काय लावायचं? इथं काय लावावं लागेल बघा, म्हणजे काय निघले तुमचे 2 टाइम्स HCl। काय झाला? 2 टाइम्स HCl। आता H आणि Cl निघून गेले, तर जिथून H निघाला तिथेच काय लागेल? तुमच्या CH3। काय लागेल? CH3। म्हणजे इथून H निघाला तिथे काय लागेल? CH3 आणि इथून H निघाला तिथे काय लागेल? तुमचा CH3। बघा कारण की फंक्शनल ग्रुपनंतर पहिली साईड काय असते? ऑर्थो। तुम्ही इथून H काढू शकता, दुसरी असते मेटा आणि खालची असते पॅरा। आणि इथं हायड्रोजन असतात पण जे आपण लिहत नाही, ठीक आहे? म्हणजे हे झालं तुमचा क्लोरोबेन्झीन। याची थेरी जर लिहायची असेल तर आपण काय लिहू शकतो? व्हेन क्लोरोबेन्झीन रिएक्ट्स विथ मिथिल क्लोराइड इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराइड, देन काय बनत आहे तुमचा? बघा काय बनत आहे? हा कोणत्या पोझिशनमध्ये आहे? तुमच्या ऑर्थो पोझिशन। हा फंक्शनल ग्रुप आहे, हा पहिल्या पोझिशनवर आहे। ऑर्थोवर काय लागला आहे तुमचा? क्लोरो, ऑर्थो क्लोरो। आणि बेन्झीनला जर CH3 असेल तर काय म्हणतो आपण? टोलुईन। काय म्हणतो? टोलुईन। बरोबर? नंतर याला हा जस्ट अपोजिट आहे, तर काय जस्ट अपोजिट, त्याला लिहू शकतो पॅरा क्लोरो टोलुईन। त्याला काय लिहू शकतो? पॅरा क्लोरो टोलुईन। म्हणजे हा झाला तुमचा ऑर्थो क्लोरो टोलुईन आणि हा झाला पॅरा क्लोरो टोलुईन। देन ऑर्थो क्लोरो टोलुईन अँड पॅरा क्लोरो टोलुईन आर फॉर्म, असं आपण लिहू शकतो। नंबरिंग दिले तर हा दुसऱ्या नंबरवर आहे, म्हणजे 2 क्लोरो टोलुईन होईल आणि इथं तिसऱ्या नंबरवर आहे 1 2 3 4 चौथ्या, तर पॅरा क्लोरो टोलुईन असं तुम्हाला लिहायचं आहे। ही आहे आपली फ्रिडेल-क्राफ्ट रिएक्शन। थेरी कशी लिहाल? when chlorobenzene reacts with methyl chloride in the presence of anhydrous aluminum chloride, then para-chlorotoluene and ortho-chlorotoluene are formed, असं लिहू शकतो। नेक्स्ट आहे याच्यामध्ये दुसरी ॲसिलेशन रिएक्शन, म्हणजे फ्रिडेल-क्राफ्ट ॲसिलेशन रिएक्शन। ॲसिलेशन रिएक्शन, फ्रिडेल-क्राफ्ट ॲसिलेशन रिएक्शन। चलो तर फ्रिडेल-क्राफ्ट ॲसिलेशन रिएक्शन म्हणजेच फ्रिडेल-क्राफ्ट ॲसिलेशन आपल्याला काय घ्यायचं आहे? क्लोरोबेन्झीन। काय घ्यायचं आहे? क्लोरोबेन्झीन। क्लोरोबेन्झीनची रिएक्शन करायची आपल्याला CH3C_OCl कोणासोबत करायची आहे? CH3C_OCl। आपल्याला हे पण किती टाइम्स घ्यायचं आहे? 2 टाइम्स आणि हे पण किती टाइम्स? 2 टाइम्स। चलो पहिले लिहू 2 ॲरोवर पेज लाईन। काय लिहायचं ॲरोवर? अनहायड्रस
अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईड. काय बनेल? पहिले 2 बेन्झीन लिहून घेऊ आपण. जो कंपाऊंड तुमचा पहिले दिला होता त्याला ॲज इट इज लिहू. Cl नंतर अजून बेन्झीन, इथे काय आहे? Cl. चल आता बघ, म्हटलं का मी बेन्झीन इथं काय राहतात तुमचे ऑलरेडी काय राहतात H, ऑर्थो आणि पॅरा पोझिशन. आपण या साईडचे करू. चलो, चा आहे H आणि इच्छा आहे H. ही पण फंक्शन म्हटलं तर ही दोन्ही पहिली साईडच आहे. दोन्ही काय झाले? ऑर्थो. ही दोन्ही काय झाल्या? मेटा. आणि याच्या जस्ट अपोजिट काय होईल तुमचा? पॅरा. बघ इथून आपण काय म्हणू शकतो? इथून जर आपण काढला H आणि इथून काय काढू? Cl. काय बनवेल? HCl. अजून इथून एक H काढू आणि अजून एक Cl काढू. Cl पण बनवत काय बनवेल? 2 times HCl. काय बनवेल? 2 times HCl. आता बघा काय राहणार? काय राहिलं तुमचा? C डबल बॉन्ड OCH3. इथून H काढले ते इथे लावा. काय लावा? C डबल बॉन्ड OCH3. बरोबर आहे. आणि इथून H काढले ते इथे लावा. C डबल बॉन्ड OCH3. जिथून H काढले आपल्याला तिथेच काय लावावं लागेल? कंपाऊंड. जिथून H काढले तिथेच काय लावावं लागेल? कंपाऊंड. इथे लिहू शकतो. इथून HCl लिहून गेलं त्यावेळेला C डबल बॉन्ड OCH3. याचं नाव काय लागतं? क्लोरोबेन्झीन. बेन्झीनला क्लोरीन लागला म्हणून काय म्हणू? क्लोरोबेन्झीन. याचं नाव आहे ॲसिटिल क्लोराईड. त्याला काय म्हणतात? ॲसिटिल क्लोराईड. काय म्हणतात? ॲसिटिल क्लोराईड. आणि काय म्हणत आहे बघा, हा याच्या कोणत्या पोझिशनवर लागलाय? ऑर्थो पोझिशनवर. फंक्शन ग्रुप नंतरचे 2 पोझिशन काय असतात? ऑर्थो. ते लिहू शकतो आपण ऑर्थो क्लोरो. ऑर्थोवर काय लागलाय? क्लोरो. आणि बेन्झीन हा पूर्ण कंपाऊंड होते तुमचा ॲसिटोफिनॉल. ॲसिटोफिनॉल म्हणजे याचा लिहू शकतो ऑर्थो क्लोरो ॲसिटोफिनॉल. आणि याला लिहू शकतो आपण हा जस्ट अपोजिट लागलाय. बरोबर, या फंक्शनच्या जस्ट अपोजिट म्हणून आपण म्हणू पॅरा. पॅरावर कोण लागलाय तुमचा? क्लोरो. पॅरा क्लोरो ॲसिटोफिनॉल. पॅरा क्लोरो ॲसिटोफिनॉल. जर याची आपल्याला थेरी घ्यायची आहे तर आपण काय लिहू? व्हेन क्लोरोबेन्झीन reacts with acetyl chloride reacts with acetyl chloride in the presence of anhydrous aluminum chloride. In the presence of anhydrous aluminum chloride, then orthochloroacetophenol and parachloroacetophenol are formed. अशा प्रकारे आपल्याला फ्रेडेल-क्राफ्ट ऍसिलेशन आणि फ्रेडेल-क्राफ्ट अल्कायलेशन रिएक्शन घ्यायची आहे. आणि बेन्झीनला इथे H असतात ऑलरेडी, कारण कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? 4. पण आपण ते लिहत नाही. तुम्ही प्रत्येक ठिकाणी H लिहू शकता. आता घ्यायचे आपल्याला युजेस. काय घ्यायचे आहे? युजेस. युजेस कोणाकोणाचे? डायक्लोरोमिथेन. डायक्लोरोमिथेन म्हणजे तुमचा कंपाऊंड कसा आहे तो बघा. डाय म्हणजे 2 क्लोरो आणि मिथेन चा CH2 आहे. आणि कार्बनची व्हॅलेन्सी 4 पाहिजे. क्लोरोफॉर्म म्हणजे CH3. कार्बन टेट्राक्लोराइड म्हणजे कार्बन क्लोरीन 4 वेळा आणि कार्बन 1 वेळा. हायड्रोफॉर्म CHI3. ठीक आहे. आणि हा आहे तुमचा DDT, डाय क्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन. हा आहे आणि हा हे पेपरला तुमच्या विचारलेले आहेत. याचे आपल्याला काय लिहायचे? युजेस लिहायचे. याचे काय लिहायचे? युजेस. आता बघा, जर प्रत्येकाने आपल्याला युजेस लिहायचे तर हे ॲज अ सॉल्व्हंट म्हणूनच यूज होतात. काय होतात? ॲज अ सॉल्व्हंट. हे तुमच्या स्टार्टिंगचे 3 आहेत किंवा 4 हे काय होतात? यूज सॉल्व्हंट. याला आपण यूज काय करतो? सॉल्व्हंट म्हणून यूज करतो. सॉल्व्हंट म्हणून यूज करतो. आता प्रत्येक कंपाऊंडचे काही ना काही काय असतील? साईड इफेक्ट असतील. काय असतील? साईड इफेक्ट. तर याच्यामुळे डायक्लोरोमिथेन पासून काय काय होतो? डोका दुखतो, हेडॅक होतो, विकनेस वाटते. काय वाटते? विकनेस किंवा हेडॅक. विकनेस किंवा हेडॅक. जो क्लोरोफॉर्म आहे त्याच्यामुळे पण हा काय करतो? लिव्हरला अटॅक करतो. जो आपला लिव्हर आहे त्या लिव्हरला काय करतो? अटॅक करतो, त्याला इफेक्ट करतो. आणि याच्यामुळे पण काय होतो? हेडॅक. नंतर आहे तुमचा कार्बन टेट्राक्लोराइड. कार्बन टेट्राक्लोराइड पण काय आहे? तुमचा सॉल्व्हंट. कार्बन टेट्राक्लोराइड पण काय आहे? सॉल्व्हंट. आणि सॉल्व्हंट असल्यामुळे तो काय करतो? सॉल्व्हंट आहे तर तो काय करतो? आपली रिएक्शन प्रोसेस करायला काम करेल. आणि जो कार्बन टेट्राक्लोराइड आहे हा पण काय करतो? याच्यामुळे काय होतं? स्किनला इरिटेशन होते. स्किन किंवा आईज
स्किन किंवा आईला काय होते, इरिटेशन होते. याच्यामुळे काय होतं, क्लोरोफॉर्ममुळे लिव्हर खराब होतो. काय होतो, लिव्हर काय खराब होतो, लिव्हरला कॉज करतो. काय करतो, लिव्हर. आणि हे पूर्ण काय आहे तुमचे सॉल्व. ठीक आहे. नंतर आहे तुमचा फेरॉन. हा काय करतो, जेव्हा आपण फ्रीजरमध्ये वस्तू ठेवतो, ना तो स्टोअर करायचं काम करतो फेरॉन. म्हणजे फ्रीजर ज्या गोष्टी आहेत आपल्याला स्टोअर करतो. आणि याचे एक कॉज आहे. हा काय करतो, जो आपले ऑर्गन्स आहेत, ऑर्गन्सला काय करतो, डॅमेज करतो. कारण की आपण खूप दिवसाच्या वस्तू काय करतो, फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवतो. त्याच्यामुळे ते काय होतात, खराब. आणि मग ते आपल्या बॉडीला काय करतात, इफेक्ट करतात. फेरॉन काय करतो, आपला ऑर्गन डॅमेज करतो. हे पूर्ण कलरलेस इन नेचर आहे. काय आहे, कलरलेस. हे 3 कलरलेस आहे. हा तुमचा येलो कलरचा असतो. कोणत्या कलरचा असतो, येलो कलरचा. जो फेरॉन आयडोफॉर्म आहे तो काय असतो, येलो कलरचा. बाकी सर्व काय आहे तुमचे कलरलेस. तुम्ही लिहू शकता, इट इज अ कलरलेस इन नेचर. इट कॉज हेडेक अँड वीकनेस. इट कॉज लिव्हर. इट कॉज स्किन अँड आईज. असं प्रत्येकाचे तुम्ही काही गोष्ट लिहू शकता. आणि लास्ट आहे डायफिनिल ट्रायक्लोरोइथेन. हा नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि जर याचा आपण स्ट्रक्चर काढला, काय तुमचे बायफिनिल आहे. फिनिल म्हणजे तुमची बेन्झीन रिंग, बरोबर आहे. डायक्लोर तर तुम्हाला इथं लावायचं आहे क्लोरीन, तिथे पण काय लावायचं आहे, क्लोरीन. इथे नाही म्हणून 2 कार्बन आहेत. आणि याला किती क्लोरीन लागले आहेत, 1 2 3. हा आहे तुमचा स्ट्रक्चर. यालाच म्हणतात डायक्लोरो. बघा, क्लोरोनवर 2 आहेत, डायक्लोरो. नंतर 2 फिनिल आहेत. आणि नंतर ट्रायक्लोरो. बघा, 1 2 3. किती क्लोरीन आहेत, 3. आणि हा एक कार्बन. काय झाला, इथे हा स्ट्रक्चर आहे तुमचा कोणाचा, DDTचा. आणि जो तुम्हाला पेपरमध्ये विचारलाय. आणि हा पण काय करतो, आपले ऑर्गन्स डॅमेज करायला काय करतो, यूज करतो. म्हणजे आपण वापरत नाही, आपण खाल्ल्याने तो काय होतो, आपला ऑर्गन्स काय होतात, डॅमेज होतात. म्हणजे हे याचे प्रत्येकाचे काय आहेत, युजेस आहेत. आणि अशा प्रकारे आजचा हा आपला जो चॅप्टर होता हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह हा संपलेला आहे. बाकी आपण नेक्स्ट चॅप्टर चालू करू. बाकी नेक्स्ट लेक्चरला बघू.